देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एवढेच नाही तर देशात मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिले आहे. ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे, त्याला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे गौरव उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण केली आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सोमवारी मुंबईतील प्रभादेवी स्थित रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणेही उपस्थित होते. मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत. 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे. आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे. एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीनं जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलं आहे. जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुकमध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे. आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे. पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत.
ते प्रकाशन झाले आणि आपला सन्मान विनंती आहे. आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केलाय आणि त्या प्रयत्नांमधून ही माहिती सामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. पण वेगवेगळ्या कामांचा आढावा या पुस्तकातून घेत आहे. विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करत जायला आहोत. सरकारने आम्हाला विश्वास दिला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यावेळेला काही प्रोपोजल तयार केलाय. अनेक जण असा प्रयत्न होऊ शकते. अनेक जण यापेक्षाही चांगलं परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या एक प्रगती पुस्तक म्हणून एक काम ते ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल एक ओळीमध्ये त्यावेळी असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय ज्या विषयामुळे झालेले बदल त्यामध्ये नमूद केल्या की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला विचारपर्यंत पोहोचवता. आज मोदीजींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाला या इकडे तपपूर्तीचा एक कार्यक्रम मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे. माननीय चव्हाण साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्या संकल्पनेतनं तपपूर्ती हा जो एक पुस्तक आहे याच्यामध्ये मोदीजींच्या 12 वर्षाचं जे कार्य आहे ते त्या पुस्तकामध्ये मांडण्याचं काम झालेलं आहे. माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण झालंय. निश्चितपणे या देशाला आपण बघतोय की या जगाच्या पाठीवरती एक उच्चस्थानी नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने सुरू आहे. आपण चौथ्या इकॉनॉमी पासून आज आपण तिसरी इकॉनॉमी पर्यंत आलोय आणि आज अनेक गोष्टी हे आपण फक्त मॅन्युफॅक्चरच नाही करत तर आपण एक्सपोर्टही करतोय. हेही आपण या कार्यकाळात बघितलं आणि कोविड सारखं जे एक वैश्विक संकट होतं याच्यामध्येही भारताने खऱ्या अर्थाने जगाला दिशा दाखवली. आजही अनेक ठिकाणी युद्धामुळे परिस्थिती बिकट झालेली असतानाही भारत हा सर्वच दृष्टिकोनाने सक्षमपणे उभा आहे. हे खरं तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये झालेलं कार्य आणि त्याचबरोबर सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनाने ज्यावेळेस सरकार काम करतंय त्याच्यामुळे या सगळ्या अचिव्हमेंट्स पूर्ण होत आहेत हे आपल्याला बघायला भेटतंय. त्याच अनुषंगाने आज या कार्यक्रमामध्ये या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी मांडण्याचा आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने माननीय चव्हाण साहेबांच्या या संकल्पनेच्या माध्यमाने प्रयत्न झालेला आहे.